ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. महत्त्वाची घडामोड आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे. म्हणजेच की बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे. शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 6,000 रुपये थट्ट जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, तसेच बघा पात्र शेतकरी कोण आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागणार आहे. कारण की असेच म्हणावे लागेल. राज्य बघा, आता राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटीची निधी आज बँकांना उपलब्ध करून दिलेली आहे. आज दुपारी 12 वाजेपासून बघा, प्रत्येकी शेतकऱ्याला 3,000 रुपयाच्या खात्यात जमा होणार सुरुवात होईल. येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, 12 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यात बघा, प्रत्येकी शेतकऱ्याला आता दोन्ही योजनांची मिळून बघा शेतकरी मित्रांनो 3,000 रुपये अशा प्रकारे आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, हे पैसे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सुरूच राहणार आहे. आता PM किसानचे बघा शेतकरी मित्रांनो 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 असे शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा आता पैसे जमा होणार आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या आता फिरत होत्या, ज्या आता थांबल्या आहेत. बघा, आज सरकारने सर्वाला शंक दूर केले असून पात्र शेतकऱ्यांना आजच हा लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात आता मोठं आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं बघा, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की आता प्रशासकीय योजनांनुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे. आता पहिला टप्पा राज्यातील बघा 18 जिल्ह्याची निवड केली असून तेथे आजच पैसे मिळतील आणि उर्वरित शेतकरी मित्रांनो बघा, 18 जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यांना नियोजित केलेले आहे. आता त्यांचे पैसे देखील लवकरच मिळतील. आज आपल्या पहिल्या टप्प्यात म्हणजे की बघा 18 जिल्ह्याची आणि तालुक्याची विस्तार माहिती पाहणारच आहोत. आता 18 जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्र बघा, या 18 जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला 12 वाजेपासून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता बघा, नुकतीच असलेल्या शेतकऱ्यासाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरणार आहे. आता शेतकरी मित्र बघा, ते जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम बघा, आता लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यातील आता परिस्थिती अत्यंत या ठिकाणी होती. अशा वेळी नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनाचा बघा 22वा हप्ता मिळून खूप महत्त्वाचे आहे. आता शेतकऱ्यासाठी ही सरकारकडून मिळालेली एक मोठी आर्थिक गिफ्ट आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की त्यांना बघा, आता शेतकरी मित्रांनो PM किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्याला मिळाला. म्हणजेच की बघा, आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणजे की आता बघा, फेब्रुवारी महिना आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता बघा PM किसानचा 22वा हप्ता सुद्धा आता डायरेक्ट जमा होणार आहे. पण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याला भरपूर उशीर झाल्यामुळे शेतकरी आता बघा, आता सरकार हे शेतकऱ्याला गिफ्ट देणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, PM किसानचा बघा 21वा हप्ता मिळून सुद्धा नमोचा 8वा हप्ता अजून सुद्धा मिळाला नाही. आणि आता बघा, PM किसानचा 22वा हप्ता आता मिळायला आलेला आहे. पण आता त्या 22व्या हप्त्यासोबत नमोचा 8वा हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचपर्यंत शेतकरी मित्रांनो बघा, आता जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आले आहेत. आता एकाच कुटुंबात अनेक सदस्य लाभ घेत असल्याच्या सरकारने चौकशी उघडी झाली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, नियमानुसार एक राशन कार्डवर एकाच बघा KYC एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणं आवश्यकता आहे. आता अशा कुटुंबाला आज 6,000 रुपये मिळणार. काही बघा तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, एका राशन कार्डवर एका शेतकऱ्याला आता पैसे मिळणार. ज्यांची चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढलेले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने आता बघा, शेतकरी मित्रांनो, आता बनावट कागदपत्र आहे, लाखो बनावट लाभार्थी आहे, या प्रक्रियेतून आता बाहेर शोधून काढण्यात आलेले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे, ज्यांच्या खात्यात येत्या 5 तासात
6,000 रुपये जमा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, हे वितरण बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सुरूच राहणार आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का? हे आत्ताच पहा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम बघा, या पहिल्या टप्प्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. हे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आज आनंदाचा दिवस असणार आहे. आता पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिल्या टप्प्यात बघा अकोला जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यातले असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरणार आहे. त्याचप्रमाणे बघा अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातली सुद्धा शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे. तसेच बघा अकोला, अकोट, भूतकालीन आणि कारंजा या भागातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळेल. या पात्र बांधवाच्या खात्यात आज दुपारी 12 वाजेपासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झालेली आहे. येत्या 5 तासात तुमच्या बँक खात्यात आता SMS यायला सुरू राहणार म्हणजे होणार आहे. त्याचप्रमाणे आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात हे बघा मेसेज येणार आहे. आता बघा धाराशिव जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा तुळजापूर आहे, उंबरगाव आहे, लोहार आहे आणि कळंब आहे. बघा या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील बघा कन्नडा, बघा शेतकरी मित्रांनो कळमनुरी आणि सेलगाव या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे आता वर्ग झालेले आहेत. जर तुमची KYC पूर्ण असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात 6,000 रुपये नक्कीच येतील. जर शेतकरी मित्रांनो तुमची जर KYC कंप्लीट नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला उशीर होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता KYC तुमची आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. म्हणजे की नांदेडमधील सुद्धा बघा जे काही किनवट आहे, मुखेड आहे तालुक्यातील जे काही पात्र शेतकरी आहे आज प्राधान्याचा लाभ मिळणार आहे. तसेच परभणीतील बघा गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच बँकेमध्ये बघा पैसे पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणते तालुके आहे आणि कोणते जिल्हे आहे. आता बघा बीड जिल्ह्यातील सुद्धा आष्टी आहे. आष्टीमध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे. आता आष्टी तालुक्यात सुद्धा आता ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल अशा शेतकऱ्याने बँक खात्याला आधार कार्ड लिंक सुद्धा करून घ्यावे. तसेच बघा बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील बघा शेतकरी मित्रांनो यामधील जे काही तालुके आहे त्या तालुक्यात सुद्धा त्या शेतकऱ्यासाठी आता खूप मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. तर या भागातील पात्र बांधवांना, पात्र शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार. तसे बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनाचा 22वा हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा आता कोणते शेतकरी पात्र आहे. आता बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोणत्याही रायगड जिल्ह्यातील जे का अवलंबित म्हणजे जे बघा महागाव याचा समावेश आहे. तसेच लातूरमधील जसे की बघा लातूर जिल्ह्यामधील जे काही तालुके आहे रेणुकापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होईल. प्रशासकीय या 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम आता वेगाने सुरू राहणार आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, त्यामुळे बघा आता सरकारने हे सर्वात मोठा पाऊल उचललेलं आहे. आता ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांना काळजी करू नये, कारण की त्यांच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. आता कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत बँकमध्ये जे का वाट पाहणारी शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेट आमच्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा दिवस आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवासाठी नक्कीच सुखाचा आणि समाधानाचा ठरेल. आणि शेतकरी मित्रांनो आता जे काही शेतकरी आहे म्हणजे जे बघा नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही मोठा दिवस आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.